सर्वांना जय भीम। आज आपण जय भीमच्या निमित्ताने या चर्चेचं आयोजन केलेलं आहे। जय भीमच्या निमित्ताने रोकटोक चर्चेमध्ये माझ्यासोबत काही पाहुणे आहेत। आजचा विषय फार महत्त्वाचा आहे। तो विषय म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये पारधी, आदिवासी, भटके विमुक्त आजही स्वतंत्र आहेत काय? आजही त्यांना या देशाचं नागरिक म्हणून वागवलं जातं काय? अशा प्रकारचा हा विषय आहे। आणि या विषयावर माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी या पॅनलमध्ये सामील झाले आहेत डॉक्टर संजय दाभाडे, विचारवंत आहेत, सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत, आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि अशा अनेक केसेसमध्ये त्यांचं काम आहे। दुसरे गणमान्य व्यक्ती आहेत माझ्यासोबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे, हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लीगल फोरम चे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि अॅट्रॉसिटी आणि तत्सम केसेसवर यांचा अभ्यास आहे। ते स्वतः अशा केसेस हँडल करतात, अशा केसेस ते लढतात। आणि त्यासोबतच माझ्यासोबत अशोक तांगरे जे आहेत, जे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि त्यासोबतच या पद्धतीच्या अॅट्रॉसिटीच्या असतील, स्त्रियांच्या अत्याचारांच्या असतील, मानवाधिकारांच्या हननाच्या काही केसेस असतील, या सगळ्या केसेस ते स्वतः हँडल करतात। ते स्वतः तेथे सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपला सहभाग नोंदवतात। या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि जय भीमच्या निमित्ताने या चर्चेला सुरुवात करतो। आपण सगळ्यांनी हा जय भीम चित्रपट बघितलाच असेल आणि हा चित्रपट बघितल्यानंतर संपूर्ण या चित्रपट सृष्टीमध्ये एक प्रकारे एक नवीन काहीतरी आलंय, नवीन पद्धतीचा काहीतरी ट्रेंड येतोय। अशा पद्धतीनं सगळे लोक या पिक्चरकडे बघत आहेत, या फिल्मकडे बघत आहेत। या फिल्मला एकूण 9.6 नावाचं IMDbचं रेटिंग मिळालं, जे इंटरनॅशनली मोजलं जातं, जे भारतातील खूप कमी चित्रपटांना मिळालेलं आहे। अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड या चित्रपटाने आज तोडलेला आहे। हा चित्रपट म्हणून आपण याच्यावर चर्चा करतोय असं नव्हे, तर एकूणच विद्रोहाचे प्रतीक, विद्रोहाची मांडणी आणि तो विद्रोह लीगल पद्धतीने कसा लढता येऊ शकतो या पद्धतीची भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या लोकांना अपेक्षित असलेली मांडणी या चित्रपटामध्ये मला दिसते। आणि म्हणून हा चित्रपट एकूणच अनेक दृष्टीनं महत्वाचा आहे। या चित्रपटामध्ये जी जातीयता, स्पेशली जी आदिवासी समाजाच्या संदर्भाने, भटक्या समाजाच्या संदर्भाने दाखवण्यात आलेली आहे, ती अतिशय उठावदारपणे लक्षात येते। इथे कुठेही ती व्यवस्था लपवण्याचा प्रयत्न या पटकथामध्ये आपल्याला दिसत नाही। ज्या पद्धतीने एक प्रसंग त्यामध्ये या चित्रपटामध्ये एक दिसतो आपल्याला, की तो जो राजा असतो हा नाग पकडणाऱ्या, साप पकडणाऱ्या जातीतील एक व्यक्ती आहे आणि ज्यावेळी सरपंचाच्या घरी साप निघतो आणि त्या सापाला पकडण्यासाठी म्हणून याला बोलवण्यात येतं आणि त्या गाडीवर ज्यावेळेस, त्या टू व्हीलरवर ज्यावेळेस तो बसतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यावेळी तो जो समोरील व्यक्ती असतो तो व्यक्ती त्याच्याकडे आणि त्यावेळी तो हात काढतो। जातीयता किती स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी दाखवण्याची हिंमत या पटकथेमध्ये आपल्याला दिसते, हे आपल्याला समजते। दुसरा एक प्रसंग जो मी या आजच्या या विषयाला घेतलेला आहे तो म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये आदिवासी, भटका, पारधी समाज असेल, विमुक्त समाज असेल, हा स्वतंत्र आहे काय? हा जो विषय मी घेतलेला आहे, लोकशाहीमध्ये आजही त्याला काही स्थान आहे का? हा जो विषय मी या अनुषंगाने या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे। त्याच संबंधाने एक प्रसंग या ठिकाणी येतो, जी त्या गावातील जी शिक्षिका असते, ती शिक्षिका एका ऑफिसमध्ये जाते आणि त्यांना म्हणते की यांना काहीतरी जो राशनचा अधिकार आहे तो मिळावा आणि त्यासाठी म्हणून ती म्हणते की यांना काहीतरी अधिकार द्या। तर तो म्हणतो की यांच्याकडे ना राशन कार्ड आहे, ना यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे, ना यांच्याकडे काहीच आहे, ना जमिनीचे पट्टे आहेत, तर मग यांना हे लिगली मी काहीच देऊ शकत नाही आणि तुम्हाला जर भांडायचं असेल तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे, कलेक्टरकडे जाऊन भांडू शकता। त्यावर ती म्हणते की स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षामध्ये या लोकांना स्वतःचं आयडेंटिटी कार्ड मिळू नये यापेक्षा दुर्दैव काय? आणि अशा प्रकारे या चित्रपटाची कथा उलगडत जाते। तर या निमित्ताने मी या चर्चेला सुरुवात करतो आणि
डॉक्टर संजय दाभाडे, मी तुमच्याकडे वळतो. या चित्रपटामध्ये नेमकं तुम्हाला काय मूल्य जाणवले आणि काय संघर्ष जाणवला याबद्दल आपण काय सांगाल, आणि जो संघर्ष या चित्रपटामध्ये मांडलेला आहे त्यातील तथ्य काय आहे हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी या निमित्ताने आपण सांगावे अशी मी आपल्याला विनंती करतो. सर्व भावांना आणि बहिणींना आणि माझे मित्र राहुलजी यांना सर्वांना जय भीम. जय भीम चित्रपटाला खरंच मनापासून जय भीम करावा ही आहे. जे सगळे कलाकार आहेत, त्याचे निर्माते, दिग्दर्शक, त्याची पटकथा, कथा लिहिणारे सगळे मंडळींना मनापासून जय भीम करावा. मांडणी आणि इतक्या ताकदीचं सादरीकरण या एका कलेतून झालेलं आहे. तसं म्हटलं तर कला क्षेत्रामध्ये आणि त्यातही चित्रपट क्षेत्रामध्ये भारत हा तसा जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकाचा देश आहे की जो दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपट बनवतो. आणि जी आर्थिक उलाढाल आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय चित्रपट सृष्टीचा 3रा नंबर लागतो जगामध्ये. त्याच्यामुळे ही जी इंडस्ट्री आहे किंवा कलेचं क्षेत्र जे आहे हे फार मोठं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फार परिणामकारक सुद्धा आहे, इफेक्टिव्ह आहे. त्याचा परिणाम जे मूल्य आहे जनमानसांवर, त्याचा जो परिणाम होतो तो फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे भारतीय जी सांस्कृतिक व्यवहार आहे त्या सांस्कृतिक व्यवहारामध्ये चित्रपटांचं एक कला म्हणून एक मोठं स्थान आहे, ते आपल्याला आधी पहिल्यांदा मान्य करावं लागेल. आता ही परिस्थिती अशी असताना इतकं महत्वाचं स्थान चित्रपट सृष्टीचं कलेच्या क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रात असताना देशामधलं जे अतिशय कठोर असं वास्तव आहे, वर्ण, जात आणि स्त्री दास्याचं वास्तव, हे दैनंदिन व्यवहारातलं, दैनंदिन जगण्यातलं, जगण्याच्या सगळ्या पातळीवरचं हे वास्तव आहे, कठोर वास्तव आहे. इतकं स्पष्ट वास्तव या भारतीय समाजात असताना या वास्तवाकडे या चित्रपट सृष्टीनी, जिला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे फार मोठं महत्व आहे, फार परिणामकारक असं ते क्षेत्र आहे, त्या क्षेत्राने त्याची किती दखल घेतली हा मुद्दा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा जय भीम चित्रपटाचं महत्व अधिक स्पष्टपणे खुलं होतं. या ठिकाणी असा मुद्दा नाहीये की भारतीय चित्रपट सृष्टीनं जातीच्या या मुद्द्याकडं अजिबात लक्ष दिलं नाही असं पण नाहीये. काही पातळीवर अगदी स्वातंत्र्यापूर्वच्या कालखंडापासून तर अगदी नंतर सुद्धा काही काळ आपल्याला असं दिसतं की काही प्रमाणामध्ये दखल ही घेण्यात आली. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण सुजाता नावाचा चित्रपट बघूया, ज्याच्यामध्ये जो बिमल रायनी दिग्दर्शित केलेला आहे. फार चांगला चित्रपट होता, फार महत्वाचा त्याचा परिणाम होईल असा तो चित्रपट होता. परंतु त्याची जी मांडणी आहे त्याचा प्रामुख्याने विषय हा जाती व्यवस्थेपेक्षा सुद्धा, अस्पृश्यता, त्याचा मुख्य विषय हा अस्पृश्यता राहिला. म्हणजे जाती व्यवस्थेचे सगळ्यात भीषण असं जे मॅनिफेस्टेशन आहे, सिम्पटम आहे, व्यवहार आहे, त्याच्या अस्पृश्यता हा फोकस झाला होता. एकूण जाती व्यवस्थेवर त्याच्यामध्ये फारसं भाष्य आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर अच्युत कन्या असेल, हे जे काही चित्रपट आले याच्यामध्ये प्रामुख्याने अस्पृश्यतेचा प्रश्न हा हाताळण्यात आला, त्याचं सादरीकरण करण्यात आलं. परंतु माझं त्याच्याबद्दल असं मत आहे की जरी त्या ठिकाणी भेदभाव, अन्याय हे अधोरेखित करण्यात आले दलितांवरचे, तरी सुद्धा त्या सगळा जो त्या चित्रपटांची मांडणी राहिली ती वरच्या जातीची आणि वरच्या वर्णाची जी दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून त्याची मांडणी ही झालेली आपल्याला दिसते. आणि फार तर झाला तर एका गांधीवादी दृष्टिकोनातूनचा प्रतिसाद त्याला दिलेला दिसतो. एका अर्थाने सहानुभूती, कणव, भूतदया अशा पद्धतीचं एक व्यवहार, एक मांडणी या सगळ्या चित्रपटांमधनं दिसते. माझा मुद्दा या ठिकाणी असा आहे की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः आपण सैराट बघितला. सैराटने केवळ मराठी चित्रपट सृष्टीत नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीला अक्षरशः गदागदा हलवलं, तिला अक्षरशः जागं केलं. इतक्या ताकदीचा चित्रपट हा सैराट आला, कारण की त्याच्यातून पहिल्यांदा एवढ्या
ताकदीनं, एवढ्या परिणामकारकपणे आणि एवढ्या बारकाईनं, अतिशय बारकावे घेऊन जात व्यवहारातले अतिशय बारकावे टिपून त्याचं अतिशय परिणामकारक असं मांडणी ही नागराज मंजुळेच्या फॅन्ड्रीमधून सुद्धा झाली आणि सैराटमधनं सुद्धा झाली. आणि त्याच्यामुळे एका पद्धतीनं असं वाटू लागलं की आता एकूण चित्रपटसृष्टी ही एकूण जात व्यवस्थेकडे काहीतरी वेगळ्या भूमिकेतून, नव्या दृष्टिकोनातून बघू लागली आहे, हे असं दिसतं. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की हे जे राईज आहे हे आपण अगदी सगळ्या पातळीवर बघत आहोत. हे जे दलितांचं राईज आहे किंवा बहुजन समाजाचं जे राईज आहे किंवा त्याला आपण असर्शन म्हणतो, असर्ट होणं म्हणतो, व्यक्त होणं म्हणतो किंवा इतर जी क्षेत्र आहेत. पूर्वी आपण कलेच्या क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः सिनेमा क्षेत्रामध्ये आपण कुठं होतो, नागराज मंजुळे आले तेव्हा कुठेतरी या दिशेनं चर्चा होऊ लागली. तशी परिस्थिती पूर्वी नव्हती. आणखीन एक मुद्दा मला या ठिकाणी मांडावा वाटतो तो असा की या अगोदरच्या कालखंडामध्ये आतापर्यंत म्हणजे जेव्हा काला चित्रपट आला रजनीकांत यांचा, नंतर कर्णन आला धनुषचा आणि आता जय भीम आला, तर हे जे सरळ आपल्याला दिसतंय हे असं एका अर्थानं एक नवा उदय, एका नव्या युगाचा उदय या ठिकाणी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एका नव्या युगाचा उदय होताना आपल्याला या निमित्ताने होतो. काही लोकांना असं वाटेल की हे जास्त मोठं स्टेटमेंट आहे, परंतु मी अतिशय जाणीवपूर्वक, अतिशय मनापासून हे स्टेटमेंट करतोय. कारण की याच्या पूर्वीच्या काळामध्ये जे जे काही आलं जातीला धरून किंवा अस्पृश्यतेला धरून, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त भेदभाव दिसला, अन्याय दिसला, काही प्रमाणामध्ये अत्याचार दिसला. परंतु असं घडलंय का कधी भारतीय व्यवस्थेमध्ये, भारतीय समाजामध्ये जरी जात व्यवस्था राहिली, वर्ण जात व्यवस्था, स्त्रीदास्य राहिलं, अनादी अनंत काळापासून राहिलं, 3000 वर्षांचा त्याला इतिहास आहे, तरी हे जरी जसं घडत होतं तसं त्याचा प्रतिकार करणं, त्याच्या विरोधात उभं राहणं हे सुद्धा या ठिकाणी घडत आलेलं आहे. आपल्याला माहिती की चोखोबा संत म्हणून या ठिकाणी उभे राहिले. त्यांनी जाती व्यवस्था, अस्पृश्यतेला प्रश्न विचारले. हे खरंय की एका विशिष्ट चौकटीमध्ये, म्हणजे त्या कालखंडाशी सुसंगत अशी जी चौकट होती त्या चौकटीला ते काही मोडू शकत नव्हते, शकले नाहीत. परंतु तरी सुद्धा चोखोबाचा विद्रोह हा एका प्रकारे रेजिस्टन्स होता, प्रतिकार होता. अन्यायाच्या आणि भेदभावाच्या वागणुकीविरुद्ध सरळ त्याला एका प्रकारे तो प्रतिकार होता. त्याच्यामुळे एकीकडे अन्याय होत असताना, भेदभावाची वागणूक मिळत असताना, अत्याचार होत असताना, इथल्या वर्ण जात व्यवस्थेने जे सगळे दबले गेलेले समूह होते आणि आहेत त्यांनी सतत त्या कालखंडामध्ये सतत त्याचा प्रतिरोध केलेला आहे. एकीकडे प्रभुत्व होतं, वर्ण जात व्यवस्थेचं प्रभुत्व किंवा वर्चस्व, आणि त्याच वेळेस त्याला त्याच ताकदीनं प्रतिकार करण्याची सुद्धा एक प्रक्रिया या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये नेहमी घडत आली. दुर्दैवानं मी आता मगाशी ज्या काही चित्रपटांचा उल्लेख केला, सुजाता असेल किंवा अच्युत कन्या असेल, या चित्रपटांमध्ये किंवा इतर कलेच्या इतर क्षेत्रामध्ये हा जो प्रतिरोध आहे, हा जो संघर्ष आहे, याला चॅलेंज करण्याची जी भूमिका आहे ती भूमिका सुद्धा एका संविधानिक चौकटीमध्ये सादर करणं हे आता पहिल्यांदा घडतंय. आणि जय भीम चित्रपटाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मला या ठिकाणी ते हेच वाटतं की अन्याय आहे, भेदभाव आहे, अत्याचार आहेत, शोषण आहे, पिळवणूक आहे, परंतु त्याच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी हे जे पुस्तक, बाबासाहेबांनी जे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट लिहिलं, जाती संस्थेचं विध्वंसन, तर त्याच्यामध्ये आपल्याला एकूणच बाबासाहेबांच्या भूमिकेमध्ये असं दिसतं की अवमानित करणं, अपमानित करणं. या जय भीम चित्रपटामध्ये राजकन्नूरचा अवमान होतो, अपमान होतो, त्याच्या बायकोचा अपमान होतो, अवहेलना होते. परंतु बाबासाहेबांच्या एकूण चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीचा जो मूळ धागा आहे, जे मूळ त्याचं महत्व आहे, ते ही प्रामुख्याने बाबासाहेबांची चळवळ, फुलेशाह आंबेडकरांची चळवळ ही प्रामुख्याने आत्मसन्मानाची चळवळ आहे. आत्मसन्मान म्हणजे इकडे अवहेलना आहे, अपमान आहे, परंतु इकडे आत्मसन्मानाची भावना सुद्धा तेवढीच प्रबळ आहे. ती आपल्या राजकन्नूमध्ये दिसते. जय भीम चित्रपटातला जो नायक हा आहे राजकन्नू, तो त्याच पद्धतीनं आत्मसन्मानाची मागणी करतो आणि तो सांगतो की मी, माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु मी गुन्हेगार आहे, मी चोरी केली, हे मी मान्य करणार नाही. त्याच्यासाठी तो प्राण सुद्धा देतो. आणि त्याच्यानंतर ती लढाई तिथं थांबत नाही, तर त्याच्या पुढे त्याची पत्नी अतिशय याच्या परिस्थितीमध्ये, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही संघर्ष करते.
आत्मसन्मानाची भूमिका ती घेऊन उभी राहते आणि त्या सगळ्या व्यवस्थेला, वर्णजात आणि स्त्रीदास्याच्या व्यवस्थेला ती सरळ सरळ चॅलेंज करते. अर्थात त्याच्यामध्ये योगदान त्या वकिलांचं आहे, परंतु मूळ जे असर्शन आहे, मूळ जो उठाव आहे, तो उठाव हा आपल्याला त्या महिलेचा आणि तिच्या राजकारणाचा हा त्याच्यामध्ये दिसतो. हे मला महत्वाचं वेगळेपण दिसतं. आणि म्हणून एकीकडे अन्याय अत्याचार आहेत, एकीकडे अपमान अवहेलना आहे, परंतु त्या सगळ्याला चॅलेंज करण्याची ताकद, त्याच्यासाठी विचार, आणि तो सुद्धा लीगल फ्रेमवर्क मध्ये, तो सुद्धा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीमध्ये घडताना दिसतो. त्याच्यामुळे मनापासून या जयभीम चित्रपटाला मी जयभीम करतो. नक्कीच सर, जयभीमच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी या चित्रपटाला जयभीम केला, यांच्या निर्मात्यांना जयभीम केला आणि त्यांच्या अक्षरशः या चित्रपटामध्ये असलेले जे महत्वाचे तथ्य आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत. अशोक तांगडे सर, तुमच्याकडे येत असताना मला या ठिकाणी आपला प्रश्न विचारायचा आहे की मुळातच जयभीम चित्रपट हा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनावर आधारित असल्यासारखा हा पिक्चर आहे. एखादी केस तुम्ही स्वतः जीवनामध्ये लढत आहात आणि ती कशा पद्धतीने पुढे 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 सरकत आहे आणि शेवटी न्याय मिळतो, अशी ही एक कथा आहे. मग ही कथा तर खरी कथा आहे आणि अशा अनेक कथा खऱ्या महाराष्ट्रामध्ये घडताना आपल्याला दिसत आहेत. काही न्याय या मिळण्यावर संपतात, तर काही न्याय न मिळण्यावर संपतात. अशा अनेक गोष्टी आहेत. तर जयभीमच्या निमित्ताने आपण यावर काय भाष्य कराल? पहिल्यांदा निर्मात्यांचं मी खूप खूप आभार मानतो की म्हणजे त्याचं परीक्षण करताना लक्षात असं येतं की कुठेही जयभीम हा शब्द नाही, तरीही जयभीम त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जयभीम आहे अत्याचाराचा विरोध करणं, जयभीम आहे तुमचं म्हणणं मांडणं, जयभीम आहे तुमचं प्रशासकीय शासकीय पातळीवर तुमच्या म्हणणं मांडणं. खरं पाहता ज्या ज्या लोकांनी अत्याचार सहन केलेला आहे किंवा ज्यांनी कार्यकर्ता म्हणून त्या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी त्या व्यक्तीला सपोर्ट केलेला आहे, त्या सगळ्या लोकांना हा जयभीम पिक्चर पाहताना खूप स्वतःशी रिलेट होतं. म्हणजे आता आपल्याकडे जे ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आहेत, हे 1989 पासून बीडचे ऍडव्होकेट चंद्रू आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरमच्या स्थापना त्यांनी मुळात दलित अत्याचाराच्या विरोधात उभं राहण्यासाठी किंवा दलित अत्याचाराची मांडणी कोर्टामध्ये करण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरमची स्थापना बीडमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे हे कायम आमच्या सोबत, आम्ही कार्यकर्ते म्हणून आणि ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे हे ऍडव्होकेट म्हणून आमच्या सोबत राहिलेले आहेत. आणि त्यामुळे बीडमध्ये अॅट्रॉसिटीच्या केसेसला जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही न्याय देऊ शकलो. त्यामुळे जयभीम हा चित्रपट पाहत असताना आम्हाला आमच्या समोरचे कायम आणि बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पारधी समाजावर होणारे अत्याचार कायम आम्हाला समोर दिसत होते. आणि आम्हाला लक्षात येत होतं की हा जयभीम चित्रपटामध्ये ही घटना झाली, ही प्रत्यक्षात आमच्या ह्या ठिकाणी झालेली होती, ही घटना झाली, ही प्रत्यक्षात या ठिकाणी झालेली होती. म्हणजे जयभीम चित्रपटामध्ये सत्य घटनेवर आधारित चित्रपट असला तरीही तो त्या सत्य घटना अनेक ठिकाणी देशभरामध्ये घडलेल्या आहेत आणि प्रत्येक जण तो चित्रपट पाहत असताना आपल्या सोबत घडलेल्या घटनेला रिलेट करत होता. आणि मी तर बघितलं की पारधी समाजाच्या जेवढ्या लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे, तो प्रत्येक जण ह्या चित्रपटामध्ये घडलेली प्रत्येक घटना ही त्याच्या स्वतःच्या सोबत घडलेली आहे, अशाच पद्धतीनं त्या चित्रपटाला रिलेट करत होता. दुसरी महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची आहे की आतापर्यंत दलितांची दुःख ही मनोरंजनाची गोष्ट होती लोकांच्या, किंवा त्यांच्या दृष्टीने ती अकल्पतिक किंवा कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती. पण त्याच्या पुढे जाऊन जयभीमचा वेगळी व्याख्या या चित्रपटामधून केलेली आहे. फक्त दुःख नाही, फक्त अन्याय नाही, तर अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद एका सामान्य माणसाला भारतीय संविधान देतं, ही गोष्ट या चित्रपटामधून आपल्या सर्वांना सांगितलेली आहे. आणि अख्खी व्यवस्था जरी तुमच्या विरोधात असली आणि तुम्ही एकटे न्यायासाठी जर उभे असाल, तर तुम्ही स्वतःला न्याय मिळवून देता, हे जयभीमच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केलेला आहे. आणि मला खूप बरं वाटतंय की त्यानिमित्ताने देशामध्ये पुन्हा एकदा जयभीमची नवीन व्याख्या आपल्या सर्वांना दिलेली आहे. आणि जे लोक या अत्याचाराच्या विरोधात लढतात त्यांना जयभीम हा पुन्हा आपला वाटण्यासाठी या चित्रपटाची मदत झालेली आहे. जय भीम.
नक्कीच सर, तुम्ही या ठिकाणी जय भीमची व्याख्या आम्हाला पुन्हा नव्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या चित्रपटाच्या निमित्ताने. मुळात हा पिक्चर आपण जर बघितला तर हा पूर्णपणे ही जी फिल्म आहे ही न्यायालयीन म्हणजे न्यायालयाच्या आवारामध्ये घडताना आपल्याला दिसते आणि फार वेगाने ते प्रसंग घडत असतात. एखादा वकील ती केस कशा पद्धतीनं ती खरी केस आहे आणि ती जिंकू शकते, आपण जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा, त्यासाठी म्हणून तो स्वतःहून संपूर्ण तो सबूत जमा करण्यासाठी तो फिरतो, तो जेलांना भेटी देतो, तो प्रयत्न करतो आणि सगळे साक्षीचे पुरावे असतील तो जमा करतो. हा जो एक आपल्याला ती जी चिकाटी दिसते, तो संघर्ष करण्याची भावना दिसते, ती कन्सिस्टन्सी दिसते, तर यातून जो एक कार्यकर्ता असतो, जो वकील कार्यकर्ता असतो, त्याच्या भूमिका किती महत्वाच्या असतात एकूण अशा प्रसंगांमध्ये, अशा केसेसमध्ये याची जाणीव या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला होताना दिसते. मी या ठिकाणी आपल्यासोबत ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आहेत, लिगल फोरमचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिगल फोरमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आणि अॅट्रॉसिटी सारख्या केसेस ते सतत अशोक तांगडे सरांसोबत बघत आहेत, त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी त्यांना विचारतो की या चित्रपटाच्या निमित्ताने एक वकील म्हणून तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं? सर्वांना जय भीम. हा चित्रपट मी गेल्या रविवारी पाहितला आणि चित्रपट पाहत असताना मला हे जाणवत होतं की तामिळनाडू मधल्या एका खेड्यामध्ये ही जरी घटना घडत असली तरी मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक पारधी पाड्यावर प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यासोबत ही घटना घडत असते. पारधी समाजातल्या प्रत्येक युवकावर खोट्या केसेस, चोरीच्या आणि दरोड्याचे पोलीस टाकतात आणि तिथून पुढं त्यांचा संघर्ष चालू होतो. पारध्याचा मुलगा 15 ते 18 वर्षाचा झाला की पहिली केस त्याच्यावर दाखल होते आणि तिथून पुढे तो पडद्याआड जातो. मग संगणीच्या स्वरूपात त्याची आई संघर्ष करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाते, संगणीच्या स्वरूपामध्ये त्याची बहीण संघर्ष करते, 18-20 वर्षाचा झाल्यावर विवाह झाला असेल तर त्याची पत्नी संघर्ष करते. म्हणजे माझा अनुभव असा म्हणतो की मी जो पारध्याचा संघर्ष पाहितलाय त्याच्यामध्ये राजकर्णू मला कधीच दिसला नाही. राजकर्णू हा सतत फरार राहिलेला आहे किंवा जेलमध्ये गेलेला आहे आणि फक्त संगणी ही संघर्ष करते. ती पोलीस स्टेशनचा संघर्ष असू द्या, न्यायालयामध्ये संघर्ष असू द्या आणि त्या परिस्थितीमध्ये ती तिच्या नायकाला सोडवण्याचा प्रयत्न करतो. नायक कधी तिचा मुलगा असतो, नायक कधी तिचा भाऊ असतो, नायक कधी तिचा पती असतो. पोलीस अॅट्रॉसिटी ही एक बाब आहे आणि समाजाकडून होणारी एक अॅट्रॉसिटी हा दुसरा भाग आहे. पोलीस अॅट्रॉसिटीचे जर उदाहरण सांगायचे म्हटले तर बऱ्याच खोट्या केसेसमध्ये पोलीस लोक यांना पकडतात, बेजरब मारहाण करतात. जसं राजकर्णूरचा आकडा केलेला असतो, आकडा शब्द आहे पोलीस भाषेमध्ये त्याला, तसा उलटा आकडा केला जातो, त्याला 3-3, 4-4 तास मारलं जातं आणि त्याचा मयत झाल्याच्या नंतर त्याने आत्महत्या केली अशी खोटी केस पोलिसामार्फत केली जाते. आणि त्यावेळेस जे इतर लोक आरोपी असतात त्यांना त्याच्यात साक्षीदार केलं जातं की याने भिंतीला धडक घेतली आणि त्यांनी आत्महत्या केली. अशा अनेक केसेस बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. गणेश अमेरिकन भोसले नावाचा एक 20 वर्षाच्या तरुणाला केज पोलीस स्टेशन मध्ये असंच 2008 साली बेजरब मारहाण केली आणि त्याचा अंत झाला. अशोक तांगडे, मी, मनीषा तोकले, एकनाथ आवाड हे सर्व त्या ठिकाणी गेलो आणि तिथं पाहितलं तेव्हा कुठं त्या पोलिसाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. तर अशा खोट्या पद्धतीने केसेसमध्ये गुंतवणं हे पोलिसांनी केलेलं आहे. नगर जिल्ह्यातली सुमन काळेची केस असू द्या, 2006चीच केस आहे. अनेक प्रकरणामध्ये ती पोलिसांना मदत करत होती, तरी पण तिची मारहाण कोठडीत केल्याच्या नंतर तिने विष घेऊन आत्महत्या केली. अशा पद्धतीचं चित्र पोलिसांकडून रंगवण्यात आलं. त्या केसमध्ये सुमनचे पती आणि सुमन काळेचा भाऊ आज संघर्ष करत आहेत. अनेक पोलिसांवर त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत 302 सारखे. ही मोठी खूप चांगली गोष्ट आहे. मी हा चित्रपट पाहत असताना मला मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक आदिवासी पाड्यावर
एक राजकन्नू नावाचा नायक दिसत होता, संजय नावाच्या प्रत्येक कुटुंबामधल्या नायिका दिसत होत्या, चंद्रू नावाचा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वकील सुद्धा आपल्या पारधी समाजाला मदत करणारे चंद्रू सुद्धा मी अनेक पाहिलेले आहेत. आणि अशोक भाऊ तांगडे सारखे जो कम्युनिस्ट कार्यकर्ता दाढीवाला दाखवला, अशा कार्यकर्त्याची एक चेन आहे असं मला जाणवलं. नक्कीच अतिशय म्हणजे हे जे आहे तामिळनाडूतील चित्रपट हा महाराष्ट्राच्या प्लॉटवर कसा उभा राहतो आणि राहत आहे आणि घडत आहे याची एक चालती फिरती गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितले, प्रसंग आम्हाला सांगितले. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये घटना सतत घडताना आपल्याला दिसत आहेत. अशा घटना होत आहेत, कंटिन्युअसली होत आहेत. अनेक घटनांमध्ये ॲडव्होकेट शिंदे असतील, संजय दाभाडे सर आहेत आणि महाराष्ट्रातील अनेक वकील या पद्धतीने लढत आहेत, सामाजिक कार्यकर्ते लढत आहेत. आणि ज्याप्रमाणे सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं की त्या संगिनी ज्या आहेत त्या आईच्या रूपामध्ये, त्या बहिणीच्या रूपामध्ये, त्या बायकोच्या रूपामध्ये सतत न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत. मग असं हे एकूण असताना हा न्याय त्यांना कुठपर्यंत आपल्याला भेटताना दिसतोय आपल्याला. म्हणजे माझा जो प्रश्न आहे, स्वतंत्र भारतामध्ये हा जो पारधी समाज आहे, आदिवासी समाज आहे, इथला जो भटका आहे, इथला जो हा जो एसटीचा समाज आहे, या जमाती आहेत, या जमातींना खरंच न्याय मिळतो का? या स्वतंत्र भारतामध्ये या जाती स्वतंत्र आहेत काय? आजही ते या लोकशाहीच्या प्रवाहामध्ये आपल्याला दिसतात काय? अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला निर्माण होतोय. आणि यावरच पुढील जी भाष्य आहे, मी अशोक तांगडे यांना विनंती करतो की त्यांनी यावर आम्हाला सांगावं की या संगिनींना, या राजा कन्नूंना न्याय मिळतो का? महाराष्ट्राच्या संदर्भाने स्वतंत्र भारतात येथील आदिवासी, येथील पारधी, येथील भटका एवढंच नव्हे तर येथील जो अनुसूचित जातीतील समाज आहे हा स्वतंत्र आहे काय? सर, खर तर राजकन्नूला न्याय मिळतो ह्या चित्रपटामधून दाखवलेला आहे. असे न्याय मिळणारे राजकन्नू हजारातून एक किंवा दोन असतात. म्हणजे जर त्यांना कार्यकर्त्यांची सपोर्ट मिळाली किंवा त्यांना जर चंद्रू भेटला, ऍडव्होकेट चंद्रू भेटला, तरच त्यांना न्याय मिळण्याची शक्यता असते. अन्यथा अशा कित्येक राजकन्नूला न्यायापासून ते पलीकडे आहेत. किंवा आता एक आकडेवारी जाहीर झाली, त्यामध्ये दलित आदिवासींची संख्या ही जेलमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि ती संख्या जेलमध्ये आहे याचं कारण त्यांनी चोरी किंवा त्यांनी गुन्हा केला असं नाहीये, तर पोलिसांना आरोपी सापडले नाहीत म्हणून कुणी ना कुणी त्यांना जेलमध्ये टाकावं लागतं, म्हणून पारधी समाजातील मुलांना ते जेलमध्ये टाकतात. यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे केस घडली. या ठिकाणी मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की यामध्ये एक प्रसंग दाखवलेला आहे. तो प्रसंग असा की ते जे आदिवासी आहेत, ते 12 आदिवासी ते सुटून येतात कुठून तरी, कोणत्या तरी केसमधून, आणि लगेच दुसरे पोलीस त्यांना पकडतात. म्हणजे ह्याच पद्धतीने तुम्ही मला समजावून सांगताय. जरा याला विश्लेषण करा आणि मग पुढे जा. ही महाराष्ट्रातल्या पोलिसांची आम प्रॅक्टिस आहे. ज्या ठिकाणाहून आम्ही एखाद्या पारधी बांधवाचा जामीन घेतो त्या ठिकाणी दुसरा पोलीस फोर्स कोर्टाच्या समोर किंवा जेलच्या समोर उभा असतो आणि त्या जेलमधून तो बाहेर निघाल्याबरोबर दुसरे पोलीस त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करतात. किंवा इथले पोलीस त्यांना दुसऱ्या पोलिसांना सांगतात फोन करून की सदरील व्यक्ती हा जामीन होतो आहे आणि तो आता आज रिहा होणार आहे. दुसऱ्या ठिकाणची पोलीस पार्टी त्या जेलच्या समोर येते आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये घेऊन जाते. आता हा गुन्हा त्यांनी केलेलाच असतो असं नाही, पण काही गुन्ह्यामध्ये पोलिसांना आरोपी सापडत नाहीत किंवा आरोपी हे उच्च जातीचे किंवा वेगळ्या पद्धतीचे असतात. मग पोलिसांना कुणी ना कुणी आरोपी दाखवणं गरजेचं असतंय, म्हणून पोलीस दुसरी पार्टी घेऊन जेलच्या समोर उभं राहतात. हा अतिशय सत्य घटना आहे की पोलीस पारधी मुलाला या केसमधून त्या केसमध्ये, या कोर्टातून त्या आणि या जेलमधून त्या जेलमध्ये घेऊन जातात. त्यामध्ये त्यानं तो गुन्हा केलेलाच असला पाहिजे असं नाही, त्यांना आरोपी सापडत नाहीत त्यामुळे ते घेऊन जातात. म्हणजे ही गोष्ट आमच्या सोबत कायम घडत असते. आणि कायम काही लोक म्हणजे काही ठिकाणी तर जेलमधून बाहेर आल्याबरोबर दुसरे पोलीस त्या जेलच्या समोर उभे असतात, ह्या गाडीतून त्या गाडी टाकतात. म्हणजे
ही अतिशय प्रामाणिक गोष्ट आहे आणि खरी गोष्ट आहे. एक. नंबर 2, पोलीस अलीकडच्या काळामध्ये आम्ही असं बघितलं की पोलीस हे पारधी समाजातील सुशिक्षित मुलांना टार्गेट करतात. म्हणजे आमच्याकडे आता घडलेली जी घटना आहे त्यामध्ये एक पारधी समाजाचा युवक मारून टाकला आणि मॉब लिंचिंग करून मारून टाकला. त्याच्यासोबत त्याच्या जो मेहना होता तो 12वी शिकलेला होता, त्याची बायको 10वी शिकलेली आहे. म्हणजे अलीकडे पोलिसांचं टार्गेट हे पारधी समाजातील युवक, तेही सुशिक्षित युवक आहेत. कारण पारधी समाज जर सुशिक्षित झाला तर असा सुशिक्षित झाला आणि त्यांनी जर गुन्हा करायचं सोडून दिलं तर पोलिसांना पैसे खाण्याचं साधन नाही राहत. म्हणून जे चोरी करत नाहीत अशा लोकांना चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करतात. कुठल्याही पारधी बांधवाला जर तुम्ही विचारलं तर पोलीस हे सुशिक्षित पारधी मुलांना जाणीवपूर्वक घेऊन जातात आणि जाणीवपूर्वक घेऊन जाण्याचं कारण असं असतं की पारधी समाजाने जर चोऱ्या सोडल्या तर यांचं कमाईचं साधन नाही होत. कधी कधी मी खूप गंभीरपणे ही गोष्ट सांगतो, कधी कधी पोलिसांचे हप्ते देण्यासाठी पारधी मुलांना माणसाला चोरी करावी लागते किंवा ज्या पोलिसांना पैसे देण्यासाठी चोरी करण्याचं प्रमाण पारधी समाजामध्ये आहे. तर केला तर लोक म्हणतात की पोलिसांनी चोऱ्या करायला लावल्या. तर त्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की पारधी समाज सुशिक्षित होत असताना त्याच्यावर दाखल केल्यानंतर त्याला पुन्हा नोकरी लागत नाही आणि नोकरी नाही लागली, त्याचं रेकॉर्ड खराब झालं की पुन्हा त्यांना चोरीच करण्याचं म्हणजे साधन त्यांना चोरीच करण्याचं असतं किंवा गुन्हेगारीचं असतं. आणि गुन्हेगारीमध्ये आता ज्याचं मॉब लिंचिंग करून मारलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये, त्या तिन्ही लोकांकडे कुठल्याही पद्धतीचं चोरीचं त्यांचं रेकॉर्ड नाही, तरीही त्यांना ट्रॅक्टर चोरीच्या आरोपाखाली गावकऱ्यांनी मारून टाकलेलं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की ट्रॅक्टर कधीही चोरीला जात नाही. कारण म्हणजे कशा पद्धतीचं मारलं जातं, कारण ट्रॅक्टरची स्पीड कमी असते, ट्रॅक्टरचा आवाज मोठा असतो आणि कितीही लांब गेलं तरी ट्रॅक्टरला मोटरसायकलला जाऊन गाठता येतं. त्याच्यामुळे कुठलाही शहाणा चोर हा ट्रॅक्टर चोरू शकत नाही. पण बीडमध्ये मॉब लिंचिंग करून एका जणांना मारलं गेलं ट्रॅक्टर चोरी करून. आणि वाईट गोष्ट याची अशी आहे की पोलीस त्या आरोपींना सामील होतात, त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना गुन्हा वर्किंग करतात आणि पारधी समाजावर चोरीचा आरोप लावतात. म्हणजे या घटनांमध्ये लक्षात असं येतं की पोलिसांनी जर योग्य पद्धतीनं कारवाई केली आणि जर योग्य माणसं जर पकडले तर पारधी समाजाला जेलमध्ये टाकण्याची त्यांना गरज पडत नाही. वाईट ह्या गोष्टीचे चोरी घडली आणि पोलिसांना जर आरोपी सापडना गेले तर सरळ कुठल्या तरी पारधी पिढीवर पोलीस जातात आणि तिथल्या एखाद्या कन्नूला उचलतात आणि पिस्तुलेला 75ला उचलतात आणि जेलमध्ये टाकतात. म्हणजे त्यांच्यावरचं लोकांचं प्रेशर कमी करण्यासाठी पारधी समाजाला जेलमध्ये टाकण्याचे प्रकार हे खुले आम घडतात, सर्रास घडतात. आणि जे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये आकडा करून मारलेला आहे. सुनीनं मारतात, करंट देऊन टॉर्चर करतात. आणि सुनीता भोसले आता ह्याच्यात नाही आहेत, त्या येणार होत्या, पण सुनीता भोसलेंचं जे चरित्राचं नाव आहे विंचवाचं तेल, हे तेलामध्ये मिरची टाकून ती त्यांच्या पाठीमागे गुदद्वारामध्ये टाकून त्याला टॉर्चर केलं जातं. अशा पद्धतीचे भयंकर टॉर्चरिंग केली जाते. आणि जय भीम चित्रपटामध्ये दाखवलेली जी टॉर्चरिंग आहे ती प्रत्यक्ष पारधी समाजाची युवक टॉर्चरिंग सहन करतात, हे खरं आहे. नक्कीच सर, अतिशय गंभीरपणे तुम्ही या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहे. एकूणच पोलीस खात्यातील सत्य हे सुद्धा आपण या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि पारधी समाजाची परिस्थिती ही सुद्धा आपण या निमित्ताने मला सांगितलेली आहे. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये जो एक मुद्दा महत्वाचा येतो तो म्हणजे या लोकांना अजूनही जमिनीचे पट्टे असतील किंवा तत्सम जे काही अधिकार असतील किंवा त्यांना त्यांची आयडेंटिटी निर्माण करण्याची जी काही गरज आहे, जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांच्याकडे नसतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते या देशाचे नागरिक असून सुद्धा ते नागरिक आहेत की नाही असा एक प्रश्न निर्माण होतो. रेणके आयोग या ठिकाणी महत्वाचं काम करतोय आणि तो लागू व्हायला पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण नेहमी बोलतो. तर या निमित्ताने स्वतंत्र भारतामध्ये आदिवासी भटका जो आहे तो या देशात स्वतंत्र आहे का, त्याचं या लोकशाहीमध्ये काय अस्तित्व आहे, हा प्रश्न घेऊन मी संजय दाभाडे सरांना प्रश्न विचारतो की यासाठी आपल्याला काय करता येईल आणि म्हणजे ही परिस्थिती काय आहे. पारधी समाजाच्या वाट्याला जे काही अन्याय, दुःख, वेदना आलेल्या आहेत
हे अतिशय भीषण असं सत्य आहे. मी स्वतः पारधी समाजातूनच आलेलो आहे आणि त्या समाजातून आलेल्या असल्यामुळे जे काही घडत आलेलं आहे त्याची पूर्णतः जाणीव आहे. माझे आजोबा होते आम्ही प्रॉपर खानदेशचे, जळगाव जिल्ह्यातले. सातपुड्याच्या रांगांमध्ये आमच्या काही वस्त्या आहेत. तर माझे आजोबा आम्हाला सांगायचे की त्यांना रोज पोलीस चौकीवर जावं लागायचं, हजेरी द्यायला जावं लागायचं. जे रोज जे कोणी पारधी समाजातले लोक असायचे, सगळी कुटुंब, त्यांना अगदी रोज न चुकता पोलिसांकडे, पोलीस पाटलाकडे जो कोणी उपलब्ध असेल त्याच्याकडे हजेरी लावायला जावंच लागायचं. ही वस्तुस्थिती आहे. तर खानदेशमध्ये असं घडलं. खानदेश आणि महाराष्ट्रातला इतर जो भाग आहे त्याच्यामध्ये हा फरक आहे. खानदेशमध्ये पारधी समाजाला जमिनी मिळाल्या, काही प्रमाणामध्ये जमिनी मिळाल्या, सगळ्यांना नाही मिळाल्या. ज्यांना नाही मिळाल्या त्यांची वाताहत झाली. माझे आजोबा स्वतः सालदार होते, म्हणजे एका अर्थाने बॉन्डेड लेबर होते. आणि सालदारी करत करत सगळा भेदभावाची वागणूक, अन्याय, अत्याचार सहन करत त्यांच्यामध्ये जो काही स्वाभिमान होता त्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा शेताचा तुकडा घेतला आणि त्या एका तुकड्याला धरून, जो हक्काचा शेताचा तुकडा मिळाला त्याला धरून त्यांनी पुढं संपूर्णपणे त्यांची जी पुढची पिढी होती त्याला शिक्षणाचा मार्ग पूर्णतः खुला केला आणि सांगितलं की तुम्हाला शिकायचंच आहे. ही प्रक्रिया विशेषतः खानदेशमधल्या पारधी समाजामध्ये काही प्रमाणात घडली. त्याच्यामुळे आज मी या ठिकाणी जे बोलू शकतोय, आपल्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतोय, त्याचं कारण असं आहे की हे आमच्या कुटुंबामध्ये घडत गेलं. आणि सगळ्यात महत्वाचं, बाबासाहेबांच्या संविधानामधून जे आरक्षण मिळालं, जी सामाजिक न्यायाचं एक हात मिळाला, त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी बोलू शकतोय, आपली भूमिका मांडू शकतोय. तर हा फरक आहे. मला या ठिकाणी तेच सांगायचं की पारधी समाजाला त्याच्या हक्काचा जमिनीचा तुकडा मिळणं, त्याला शिक्षण मिळणं, त्याच्यामध्ये त्याला सन्मानाची वागणूक मिळणं, आणि सगळ्यात महत्वाचं जो पोलिसी अत्याचार आहे त्याच्यासाठी काहीतरी परमनंटली सोल्युशन हे महाराष्ट्र पातळीवर आणि नव्हे तर देश पातळीवर जिथं जिथं पारधी आहेत, किंवा आपण इरुलालचं जे बघितलं आता जयभीम चित्रपटामध्ये तामिळनाडूमध्ये, या सगळ्या सामाजिक घटकांना ज्यांना त्यांच्यावर गुन्हेगार जमाती म्हणून शिक्का हा 19व्या शतकापासून मिळालेला आहे, त्यांच्यासाठी काही विशेष धोरण हे एकूण शासन संस्थेकडून आलं पाहिजे. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा एवढं आपण पुरोगामी राज्य म्हणतो तरी सुद्धा त्या दिशेनं शासन संस्थेकडून काही घडताना दिसत नाही. आपल्याला या ठिकाणी तांगडे साहेब आहेत, वकील साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, अनेक चंद्रू या ठिकाणी मगाशी सांगितलं वकील साहेबांनी, अनेक चंद्रू आहेत. खरंय, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा आधार आहे पारध्यांना. ही अतिशय वास्तविक गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या पारध्यांना जर कुणाचा प्रामुख्याने आधार असेल तर तो फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा आधार आहे. हे वास्तव आहे. सुनीताताई भोसले या ठिकाणी आहे. हे मला वाटतं एकीकडे समाजाकडनं त्याच्या संदर्भात काही काम होत असताना आणि पारधी समाजामधनं सुद्धा एक नवीन तरुण हा शिक्षण घेऊन थोडा पुढे येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वकील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे किंवा तांगडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याला मग परत गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं एक पद्धतशीर कारस्थान या राज्यामध्ये सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की चळवळ म्हणून एकीकडे प्रयत्न होत आहेत, पारधी समाजामधनं सुद्धा एक नवीन वर्ग तयार होऊन काही प्रश्न विचारू लागतोय, परंतु तरी सुद्धा शासन संस्था मात्र पारध्यांवरील होणारे सगळे अन्याय अत्याचारांनी एकूण त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख आणि वेदना त्याच्यासाठी शासन संस्था फारसं काही करताना दिसत नाही. नक्कीच सर, खूप महत्वाचे प्रश्न तुम्ही या निमित्ताने मांडलेले आहेत. शासन संस्थेचा खूप मोठा रोल आहे आणि तो रोल जर त्यांनी इमानी इतबारे आणि चांगल्या प्रकारे जर केला तर नक्कीच आदिवासी समाजच नाही तर संपूर्ण येथील अनुसूचित जाती असतील, त्यासोबतच जमाती असतील, या सगळ्यांना न्याय मिळेल आणि एक समतामूलक समाज निर्मितीसाठी प्रयत्न होतील. फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न होईल. परंतु या लोकशाहीमध्ये आपण आज जे काही बघत आहोत तर खरंच या देशातील आदिवासी येथील अनुसूचित जातीतला माणूस, जमातीतील माणूस हा खरंच स्वतंत्र आहे काय? म्हणजे एकूणच सगळी व्यवस्था ही
आपल्याला न्याय देण्यासाठी जरी निर्माण केलेली असली तरीही आपल्याला न्याय मिळतो काय, हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने मी ॲडव्होकेट शिंदे सरांना विचारतो. आणि त्यापुढे मी त्यांना दोन गोष्टी विचारू इच्छितो की यामध्ये जो हेबियस कॉर्पस नावाचा प्रश्न जो काही एक रिट पिटिशन जो कायदा आहे त्या अंतर्गत ही केस लढल्या गेली, तर या केस संदर्भात आम्हाला सांगावं. दुसरी गोष्ट की एक वकील म्हणून आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये अजून काय काय म्हणजे त्याला काय सुधारणा अपेक्षित आहेत जेणेकरून न्याय लवकर मिळेल, खोट्या गुन्ह्यांमधून लोकांची सुटका लवकर होईल. कारण काही गुन्ह्यांमध्ये ट्रायलमध्येच इतके वर्ष जातात असं पण मी ऐकलेलं आहे की ट्रायलमध्येच इतके वर्ष जातात की त्याचं शिक्षा सुद्धा संपून जाईल याच्यापेक्षा जास्त वर्ष त्याचे जातात आणि मग त्याला केव्हा तरी न्याय मिळतो आणि ते सिद्ध होतं की तो निर्दोष आहे. पण तो ट्रायलमध्ये त्यांनी खूप सारं काही भोगलेलं असतं, तारुण्य गेलेलं असतं, उमेदीचे वय गेलेले असतात. मग अशा पद्धतीनं ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर यामध्ये काय सुधारणा होणं आवश्यक आहे, सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी काय करावं असं अपेक्षित आहे. कृपया सर. हे बस म्हणजे भारतीय राज्यघटना लिहित असताना एकदा एका पत्रकाराने बाबासाहेबाला विचारलं की भारतीय राज्यघटनेचं हृदय कोणतं आहे, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पत्रकाराला असं उत्तर दिलं होतं की आर्टिकल 32 जर मायनस केलं तर भारतीय राज्यघटनेचं महत्व शून्य राहील. आणि या आर्टिकल 32 प्रमाणे हेबियस कॉर्पस जे आहे की एखाद्याला उपस्थित करा अशा पद्धतीचे रिट पिटिशन मूलभूत हक्कामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आर्टिकल अत्यंत महत्वाचं टाकलेलं आहे. 4 प्रकारच्या रिट आहेत त्या एकंदर, त्यापैकी ही एक हेबियस कॉर्पस आहे. पण सर्वात महत्वाचं मला या निमित्ताने असं म्हणायचंय की पारधी समाज हा अद्याप स्वतंत्र झालेला नाही. स्वातंत्र्याची किरणं सुद्धा त्यांच्यापर्यंत आणखी काही वर्ष पोहोचणार नाही. ते पारतंत्र्याच्या अंधारात खितपत पडतात असं माझं स्पष्ट मत आहे. कारण पारधी ज्या ठिकाणी राहतो तो पालात राहतो. पाल म्हणजे कपड्याचा टेंट असतो, टेंट ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेंट म्हणू, अशा पालामध्ये तो राहतो. म्हणजे त्याच्या निवाऱ्याला भिंती नाहीत, त्याच्या वरती कुठलाही पत्रा किंवा काही नाही आणि खाली जमीन आहे. अशा पद्धतीचा त्याचा निवारा असतो. त्याला कुठलंही आयडेंटिफिकेशन नाही, त्याला आधार कार्ड नाही, मतदान कार्ड नाही आणि रेशन कार्ड पण नाही आणि कुठलीही ओळख त्याला मिळत नाही. काही ठिकाणी चांगले अधिकारी आहेत, तसे मराठवाड्यात अनेक अधिकाऱ्याचं आपल्याला नाव घेता येईल. असे डेप्टी कलेक्टर आमच्या बीडमध्ये अनेक होऊन गेले की त्यांनी एक कॅम्प राबवला की ज्या ज्या ठिकाणी पारधी वस्ती आहे तिथं जा, तुम्ही त्यांचं आधार कार्ड बनवा, मतदान कार्ड बनवा आणि राशन कार्ड द्या. अशा पद्धतीचं बीडमध्ये टाकसाळे साहेब नावाचे कर्तव्यदक्ष एक डेप्टी कलेक्टर होऊन गेले, त्यांनी तो कॅम्प राबवला होता. आणि अनेक ठिकाणी त्यांनी वैजापूर असू द्या, अनेक सामाजिक कार्यकर्त्याला सोबत घेऊन असं प्रशासकीय अधिकाऱ्याने काम आयडेंटिफिकेशनच्या बाबतीत केलेलं आहे. दुसरा प्रश्न जो वानखेडे साहेबांनी विचारला होता की त्यांना न्याय मिळतोय का, तर माझं स्पष्ट मत आहे त्यांना न्याय मिळत नाही. न्यायापासून कोसो आदिवासी पारधी समाज दूर आहे. आदिवासी समाजामध्ये एकूण 59 जाती आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रगत लोक भेटतील, जसे की कोळी, महादेव कोळी वगैरे वगैरे जे आहेत ते थोडे प्रगत आहेत, ते घरात राहतात, ते शहरात राहतात. तर पारधी घरापासून दूर आहे, शहरापासून दूर आहे आणि गावापासून सुद्धा तो दूर आहे. कुठल्या तरी गायरानावर किंवा माळरानावर तो टेंट टाकून एक 4-5 सदस्य एकत्र येऊन त्यांचं वास्तव्य करत असतात. अशा परिस्थितीमध्ये समजा एक उदाहरण मगवाचं जर मी सांगितलं, सुमन काळेचं आणि गणेश अमेरिकन भोसले जे पोलीस कोठडीमध्ये मयत झालेले. मयत झाल्याच्या नंतर अशी एक प्रेस नोट पोलिसांकडून येते की सुमन काळेने विष घेतलं आणि ती मृत्यू पावली. गणेश अमेरिकन भोसलेने लॉकअप मध्ये भिंतीला धडक मारली, त्याचं डोकं फुटलं आणि तो वारला. अशा पद्धतीची बातमी आल्याच्या नंतर काही सामाजिक संघटना, काही कार्यकर्ते जेव्हा एखादा मोर्चा, आंदोलन आणि प्रशासनाकडे अर्ज विनंत्या किंवा आंदोलन करतात, तेव्हा कुठं त्या प्रकरणामध्ये गुन्हा नोंद पोलिसाच्या विरुद्ध होतो. फक्त पोलिसाच्या विरुद्ध गुन्हा
दाखल होतो, इथपर्यंतच आमच्या कार्यकर्त्याची आणि वकिलाची मजल जात आहे. परंतु खऱ्या अर्थाने जो चित्रपटात न्याय मिळालेला आहे, चित्रपटात काय न्याय, भोतमांगेंना एकदा एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्हाला नोकरी भेटली, 25 लाख रुपये कॉम्पेन्सेशन भेटलं, तुम्हाला अजून काय पाहिजे? ते म्हणले मला नोकरी नको, कॉम्पेन्सेशन नको, मला न्याय पाहिजे, आणि न्याय पाहिजे म्हणजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. पण पारधी समाजावर जो पोलीस अत्याचार करतो, जो समाज अत्याचार करतो, त्यांना शिक्षापर्यंत आपण घेऊन जाण्यात अपयशी ठरलेलो आहे असं माझं मत आहे. कारण एकाही प्रकरणामध्ये मॉब लिंचिंगच्या एकाही कस्टोडियल डेथ मध्ये आपण पोलिसाला शिक्षा देऊ शकलेलो नाही, हे वास्तव आहे. आणि त्यासाठी एक नवीन कायदा करण्याची गरज. पारधी समाजाचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी त्यांची एकत्रित वसाहत होणं आवश्यक आहे. जर एकत्रित वसाहत तालुक्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी झाली आणि ते वसाहतीने एकत्र राहू लागले तर त्या ठिकाणी नागरी सुविधा शासनाला देता येतील, जसं की शिक्षण असेल, त्यांच्यासाठी सांस्कृतिक केंद्र असतील, त्यांच्यासाठी आणखी काही सुविधा, नळ, वीज किंवा काय नागरी सुविधा ज्या काही असतील त्या जर समूहाने जर तालुक्याच्या ठिकाणी राहिले तर करता येईल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जसं दलित आदिवासींना सांगितलं होतं की तुमचा विकास करायचा असेल तर तुम्ही शहराकडे या, तो संदेश घेऊन प्रत्येकाने काम करायची गरज आहे. प्रत्येक पारधी माणसाला जर आपण तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचं पुनर्वसन दिलं किंवा घेऊन आलो, ठीक आहे, पहिली पिढी त्याची मजुरीत जाईल, पण निश्चितच दुसरी पिढी शिक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण शिक्षण हेच एकमेव रामबाण उपाय आहे असं मला वाटतं. कुठलाही अत्याचार समाप्त करण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी आम्ही अपयशी ठरलेलो आहे असा मी या ठिकाणी कबुली जबाब देतो आणि थांबतो. ऍडव्होकेट शिंदे यांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की शिक्षणच आम्हाला वाचवू शकतं, जगवू शकतं. जयभीमच्या निमित्ताने बोलत असताना मला असुरांची आठवण येते. असुरांमध्ये ज्यावेळी तो स्वतःला सरेंडर करायला जेल कोर्टामध्ये जात असतो त्यावेळी तो आपल्या मुलाला एक शिकवण सांगतो की बेटा, जमिनीचा तुकडा आहे, निघून जाईल, कोणीतरी चोरून नेईल, कोणीतरी घेऊन जाईल. पैसा आहे, संपत्ती आहे, ती सुद्धा कुठेतरी जाईल, निघून जाईल, तुझ्याकडे राहणार नाही. परंतु शिक्षण अशी एक गोष्ट आहे की ती तुझ्यापासून कोणीही हिनावून घेऊ शकत नाही, तुझ्याकडून चोरून घेऊ शकत नाही, तुझ्याकडून ती जाऊ शकत नाही, आणि म्हणून तू शिक. आणि हाच संदेश या जयभीमच्या निमित्तानं आपल्याला दिसतो. शेवटच्या सीन मध्ये चंद्रूची जी ऍडव्होकेट चंद्रू समोर तिची राजकन्नूची जी मुलगी असते, तिची मुलगी आहे, ती मुलगी पेपर वाचते आणि त्यातून म्हणजे या चित्रपटाचं वैशिष्ट्य ते आहे की ते शिक्षण घ्या, बाबासाहेबांनी जे सांगितलं शिका, हा संदेश मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला जाणवतोय. या निमित्ताने आपण ही चर्चा संपवत असताना मी प्रत्येकाला शेवटचे 1-2 मिनिटाचे कमेंट्स विचारेल की जयभीमच्या निमित्ताने आपण काय शिकलात अगदी थोडक्यात, आणि स्वतंत्र भारतामध्ये पारधी आदिवासी येथील दलित आदिवासी हा अजूनही स्वतंत्र आहे काय? अशोक तांगडे सर. जी आम्ही बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष करतो, एक तर बीड जिल्ह्यात आम्ही जे करतो ते सगळ्या महाराष्ट्राला सांगायचं आहे. बीड जिल्ह्यामध्ये आम्ही मानवी हक्क अभियानमध्ये काम करत असताना एकनाथ आबाडांनी मला एक गोष्ट सांगितलेली आहे की आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि ती बौद्ध वस्तीमध्ये जर जयंती असेल 50,000 लोक जर जमा झाले असतील आणि त्याच वेळी जर पारधी समाज जर आंबेडकर जयंती साजरी करत असेल आणि तिथं 5च लोक असतील तर त्या 5 लोकांना तुम्ही प्रायोरिटी द्या. कारण इकडे 50,000 लोकांमधून 5 लोक सहज बाबासाहेब आंबेडकर दीड तास सांगतील पण पारधी समाजाला सांगणार नाही. म्हणजे आंबेडकरी समूहाला मला या निमित्तानं आवाहन करायचं की आपल्या आपल्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या वंचित बांधवांना सहकार्य करा, त्यांच्याकडे जा, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट. नंबर 2, आपल्या मी आता जसं ऍडव्होकेट सिद्धेंच्या बाबतीत सांगितलं की 1989 पासून ती चंद्रूची भूमिका करतात जिल्ह्यामध्ये. असे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कोर्टामध्ये असणाऱ्या चंद्रूंनी एकत्र येऊन पारधी समाजाची केसेस किंवा अत्याचाराच्या केसेस ह्या फुकट लढायच्या ठरवल्या तर न्यायाची प्रक्रिया खूप छान पद्धतीनं राबवली जाईल असं मला वाटतं. म्हणजे सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी कार्यकर्ते आणि ऍडव्होकेट यांनी एकत्रित येऊन न्यायाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं.
दुसरी एक गोष्ट सांगून मी माझं म्हणणं थांबवणार आहे. आम्ही पहिल्यापासून पारधी समाजाच्या सोबत काम करतो. त्यातल्या एका पारधी म्हाताऱ्या माणसानं की बाबा सगळेच आमच्यापासून पळून जातात, आमच्यापासून जातात, तुम्ही आमच्याकडे कशासाठी येता? तर आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत का? तर ते म्हणले हो, चौकामध्ये पुतळा असतो. कसे उभे आहेत? तर त्यांना सांगितलं की असे बोट करून उभे आहेत. म्हणलं त्या बाबासाहेबांचं बोट तुझ्या वस्तीकडे आहे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो. त्यानंतर त्यांनी तिथल्या गेवराई तालुक्यातल्या 250 पारध्यांनी मिळून बाबासाहेब आंबेडकरांची केली आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो केले, 250 फोटो त्या पारधी बांधवांना दिले आणि त्यांना सांगितलं की हा फोटो घरात लावा. त्याचं कारण दोन, तर बाबासाहेब आंबेडकर जर घरात दिसले, तुमच्या पालामध्ये जरी दिसले तरी फुकटचा पोलीस तुमच्यासोबत अत्याचार करणार नाहीत, कारण तुम्ही आंबेडकरी चळवळीशी सहभागी आहात असं दिसते. आणि दुसरी गोष्ट, तुमचे पोरं विचारतील आपण असे नंगे माणसं आहोत, आपण असे उघडे माणसं आहोत, हा टायकोट घातलेला माणूस कोण? तर तुम्ही त्यांना सांगू शकाल की आपल्याच सारख्या जातीत जन्मला हे बाबासाहेब आहेत आणि हे शिक्षणामुळे मोठे झाले. तर शिक्षण आणि स्वाभिमान या दोन गोष्टी या निमित्तानं पारधी समाजानं घेतल्या पाहिजेत. आणि एक जाणीवपूर्वक मला तमाम पारधी समाजांना विनंती करायची आहे की आंबेडकरी समाज तुमच्या प्रत्येक गावामध्ये तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबत आहे. तुमच्यावर झालेल्या अत्याचाराची गोष्ट आंबेडकरी समाजातल्या कुठल्याही माणसाला जाऊन सांगा, तो निष्ठेनं तुमच्या सोबत लढायला तयार राहील. आणि आंबेडकरी समूहाला मला विनंती करायची आहे की ह्या सगळ्या समूहाच्या सोबत आपण निष्ठेनं उभं राहिलं पाहिजे, कारण आपण मोठ्या भावाची भूमिका या निमित्तानं पार पाडली पाहिजे. ही एक विनंती सर्व आंबेडकरी समूहाला करायची आहे महाराष्ट्रात. नक्कीच. शेवटची कमेंट ऍडव्होकेट शिंदे यांच्याकडून की कार्यकर्त्यांनी भविष्यात काय करायला पाहिजे आणि या स्वतंत्र भारतामध्ये पारधी समाज, आदिवासी समाज याला आपल्याला स्वतंत्र करायचं असेल तर काय करावं लागेल? एक शेवटची कमेंट. शेवटची 2 मिनिटात सांगतो. गेल्या अनेक दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आहे की ह्या पारधी पाड्यावर जाऊन आपण सर्वे केला पाहिजे आणि त्यांच्या काय काय समस्या आहेत, एकंदरीतच समजा पोलिसाच्या असतील, शिक्षणाच्या असतील, नागरी सुविधाच्या असतील, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. आणि त्या फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन होतंय, मानवी हक्काचं त्यांचं व्हायलेशन होतंय, ते न होता त्यांना त्या सुविधा पुरवाव्यात. अशा पद्धतीचे एखादं हायकोर्टामध्ये रिट पिटिशन करता येतंय का, अशी एक संकल्पना माझ्या डोक्यात आहे. मी अशोकशी आणि मनीषाशी शेअर केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशोक मनीषा सोबत तसा सर्वे करून असं रिट पिटिशन करून एक आपलं छोटीशी मदत कशी करता येईल ते प्रयत्न करूया. खूप खूप चांगलं. ऍडव्होकेट ऍडव्होकेट शिंदे म्हणजे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ऍडव्होकेट चंद्रू याच्या भूमिकेत आपल्याला इथं दिसत आहेत. मी शेवटची कमेंट, कारण ज्या समाजाने अतिशय दुःख भोगलेलं आहे, ज्या यातना या जयभीमच्या चित्रपटामध्ये दाखवलेल्या आहेत, त्या तमाम यातना येथील पारधी समाजावर झालेल्या आहेत. आणि त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर संजय दाभाडे सर एक आपल्यासोबत आहेत. आज ते मोठे विचारवंत आहेत आणि अतिशय तळमळीनं ते समाजाचे दुःख आणि दुःख दूर करण्यासाठी काम करत असतात. मी त्यांना शेवटची कमेंट विचारतो की या समाजाचं दुःख दूर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याच्याशिवाय काही दुसरा मार्ग नाही. बाबासाहेबांनी ती त्रिसूत्री आपल्या समोर ठेवलेली आहे आणि राहुलजींनी पण ते मांडलं की शिकणं एकदा मिळालं की ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे तेवढंच आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, याच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय हा पारधी समाजाला आणि मला वाटतं ते नजीकच्या काळामध्ये आपण सगळे मिळून करू असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. जय भीम. धन्यवाद सर. सर्वांनी आपल्या कमेंट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. शेवटी हा जो जयभीम चित्रपट संपतो तो एका नोटवर संपतो, बाबासाहेबाच्या बाबासाहेबाला अर्पित असलेल्या पोएट्रीवर संपतो. ती अशी आहे की जय भीम मीन्स लाईट, जय भीम मीन्स लव, जय भीम मीन्स जर्नी फ्रॉम डार्कनेस टू लाईट, जय भीम मीन्स टीयर्स ऑफ बिलियन्स ऑफ पीपल. सर्वांना जय भीम.